आणि आज टीचर्स डे आपण सेलिब्रेट करतोय आणि वर्ल्डमध्ये पण हा डे सेलिब्रेट केला जातो. परंतु स्पिरिच्युअली आपल्याला एक उत्तम टीचर आहे. Yes. आणि तो टीचर कोण आहे? परमेश्वर. कम ऑन, जोरात बोला. कोण आहे? परमेश्वर आहे. प्रभू येशू आहे. Yes. कोण आहे? प्रभू येशू सगळे बोला, कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि खरोखर प्रभूला आपण शिक्षक म्हणून पण संबोधन केलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल असं सांगतं, योहान शुभवर्तमान जर आपण काढला 13वा अध्याय आपण काढू. योहान शुभवर्तमान सर्व काढा. सर्वांना माहीत पाहिजे का प्रभू एक उत्तम हालेलुया. शिक्षक आहे. Praise the Lord. तो परमेश्वर पण आहे, हालेलुया. तो राजा पण आहे, तो भविष्यवक्ता पण आहे, तो याजक पण आहे, ॲट द सेम टाइम तो शिक्षक पण आहे. परमेश्वर एका पात्रामध्ये अनेक पात्र निभवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, रीड करू आपण 13वा अध्याय 13 वचन. 13 वचन. तुम्ही मला गुरु आणि प्रभू म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पुन्हा वाच. 13 वचन. तुम्ही मला गुरु आणि प्रभू म्हणता आणि ते ठीक म्हणता. हा, प्रभू काय म्हणतो? तुम्ही मला गुरु तुम्ही मला गुरु म्हणता. गुरु म्हणता, तुम्ही ठीकच म्हणता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण कॉन्फिडन्सने आणि विश्वासाने बोललं पाहिजे प्रभूला Yes. का तो उत्तम गुरु आहे, येस. Yes. हालेलुया. तो उत्तम टीचर आहे. कारण Yes. देव पण म्हणतो का बरोबर तुम्ही जे बोलताय ना ते अगदी ठीक आहे. ठीक आहे, बरोबर आहे. कारण तो या जगाचा नाहीये आणि आम्हाला असा शिक्षक लाभला जो पृथ्वीवर येऊन, जो पृथ्वीचा नाहीये. कुठला आहे? स्वर्गीय. सगळे बोला, कुठला टीचर आहे? स्वर्गीय. नेहमी आमच्या लाईफमध्ये आम्हाला वर्ल्डली टीचर भेटले, पृथ्वीवरचे टीचर भेटले, परंतु आध्यात्मिकरित्या आम्हाला एक असा शिक्षक भेटला जो पृथ्वीवरचा नाहीये. कुठला आहे? स्वर्गीय स्वर्गीय. आहे. स्वर्गीय आहे. आणि म्हणून शिक्षक दिन निमित्ताने तरी आपण त्याला गौरव दिला पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू या ठिकाणी आपण योहान याचं 3रा अध्याय आणि 2रं वचन, म्हणजे तुम्हाला कळल का तो पृथ्वीतला शिक्षक नाहीये. दुसरं वचन. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस, हे आम्हास ठाऊक आहे. हा, कुठून आलेला शिक्षक आहे? देवापासून देवापासून. आलेला शिक्षक. म्हणून चर्च आमच्या लाईफ मधला सगळ्यातून बेस्ट टीचर कोण आहे? देवापासून आलेला येशू. कोण आहे? येशू आहे. येशू कोण आहे? आहे. येशू. कमॉन, सर्वात तो म्हणतो का तुम्ही जे मला गुरु म्हणता ना, शिक्षक म्हणता ना, ते योग्य आहे. येस. कारण या ठिकाणी निकेदमस म्हणतो का तू गुरु, तू प्रभूकडून आलेला शिक्षक आहे. कुठून आलेला आहे? प्रभूकडून आलेला आलेला. शिक्षक. त्याचं शिक्षण या भोवतलावरचं नाहीये. हे सगळं शिक्षण कुठलं आहे? त्याचं स्वर्गीय. स्वर्गीय आहे. शिक्षण आहे. म्हणून देवाला धन्यवाद द्या का आम्हाला एक असा शिक्षक भेटलाय जो स्वर्गीय आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो परमेश्वरापासून आलाय आणि त्याद्वारे प्रभूने आम्हाला ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर यहुदी लोकांचा इतिहास आम्ही वाचला तर त्यांचं असं होतं की त्यांचं जे 5 पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर 12वी किंवा 12 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत ते त्यांच्या धर्माचं शिक्षण घ्यायचे आणि त्यानंतर जे मुलं प्रौढ होतील मग गुरु त्यांना निवडणार नाही, पण शिष्य कोणाला निवडतील? गुरुला गुरुला निवड. पण ह्या गुरुचं वैशिष्ट्य असं आहे का आम्ही त्याला निवडत नाही, तो आम्हाला निवडतो. येस. हालेलुया. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहुदी लोकांचा जर अभ्यास केला ना तर त्यांचं 12 वर्षानंतर जे आध्यात्मिक शिक्षण जे करायचे मग ते डिसाईड करायचे का मला कोणता गुरु पाहिजे. पण आमचं वैशिष्ट्य काय आहे गुरु ठरवतो. का गुरु आम्हाला निवडतो, आम्ही त्याला निवडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाला धन्यवाद या बाबतीमध्ये का तो एक उत्तम शिक्षक असता त्याला अनेक प्रकारचे शिष्य चांगले ते चांगले भेटले असते, पण त्याला धन्यवाद का त्याने आमची काय केली? निवड केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? जर एखादं भारी कॉलेज असेल तर आपण म्हणतो माझा लवकर काय नाही लागणार, नंबर नाही लागणार. नंबर नाही लागणार का? माझ्यापेक्षा जास्त शिकलेले लोक आहेत, माझ्यापेक्षा जास्त शिकलेले लोक आहेत. कदाचित त्यांचं सिलेक्शन होईल. पण या शिक्षकाचं वैशिष्ट्य असं आहे का बाबा आमच्या पात्रतेमुळे आम्हाला निवडलं जात नाही, त्याच्या कृपेमुळं आम्हाला निवडलं जातं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला विशेष धन्यवाद द्या या शिक्षक दिन निमित्ताने का असा शिक्षक आम्हाला भेटला का त्याने आम्हाला निवडलं. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर पर्सेंटेजच्या बेसवर असतं तर आमची सिलेक्शनच झालं नसतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कमॉन, कळतंय? जर पर्सेंटेजच्या बेस्टवर असतं तर आमचं सिलेक्शन झालं नसतं. पण आम्हाला असा शिक्षक भेटला की त्याला कोणताही विद्यार्थी चालतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पापी पण निवडले, त्यांनी समाजातून बहिष्कृत केलेले निवडले, असे निवडले का ज्यांची पात्रता लायकी नाहीये. म्हणून देवाला धन्यवाद, असा शिक्षक आम्हा सर्वांना भेटला का Yes. त्यांनी पात्रता नसताही तुम्हाला आणि मला काय केलं? निवडलं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला धन्यवाद. किती लोकांनी टीचर्स डे निमित्ताने प्रभूला धन्यवाद दिले येस. का? आता आठवलं? किती लोकांना आज आठवलंय आणि किती लोकांना आठवलं नाही 5 तारीख जो टीचर्स डे आहे? नाही, माझा उत्तम शिक्षक कोण आहे? येशू येशू आहे. आहे. मला त्याला धन्यवाद दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जाणीव पाहिजे तुमच्या परमेश्वराची. येस. फक्त गरज लागली, प्रभूला हाक मारली, अशा लोकांमध्ये देवाला आता इंटरेस्ट नाही. पण जे लोकांना जाणीव आहे परमेश्वराची का नाही, प्रभू जर तू मला आवाज दिला नसता, तू जर माझ्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नसता, तर आज माझं जीवन आशीर्वादित झालं नसतं. म्हणून त्या उत्तम शिक्षकासाठी प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या देवाचे आभार मानले पाहिजे. Yes. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो नावाचा शिक्षक नाहीये, एक रोल मॉडेल आहे. काय आहे? रोल मॉडेल आहे. एक वचन आपण वाचू या ठिकाणी. पेत्राचे पहिले पत्र काढा, 5वा अध्याय, 3रं वचन. पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय 3रं वचन. आणि आपल्या वतनावर धनीपण मिरवणारे असेही नव्हे, तर तुम्ही कळपाचे कित्ते व्हाल असे त्याचे पालन करा. हा, पुन्हा वाचा. आणि आपल्या वतनावर धनीपण मिरवणारे असेही नव्हे, तर तुम्ही कळपाचे कित्ते व्हाल असे त्याचे पालन करा. हा, आता प्रभू काय एक उत्तम शिक्षक आहे. तो फक्त धनी पण गाजवतो का? नाही. नाही. एक टीचर म्हणून त्याचा रुबाब नाहीये, पण तो एक रोल मॉडेल आहे. येस. तो काय चर्च? रोल मॉडेल आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्यासाठी. कमॉन, तुमचा रोल मॉडेल इश्यू आहे का? येस. येस. शाळेचं असं होतं, शिक्षक आहे म्हणून त्याचा काय करावा लागतो? सन्मान. सन्मान करावा लागतो. क्लासमधले सगळे टीचर आपले फेवरेट नसतात. नसतात. असतात का? नसतात. माझे तर नव्हते. काही टीचर असे होते का ते अख्ख्या वर्गाचे फेवरेट होते. येस. कमॉन, काही टीचर असे असतात का ते अख्ख्या क्लासचे शाळेचे फेवरेट असतात. परमेश्वर इथं म्हणतो का धनी पण गाजवावं म्हणून मी शिक्षक नाही, मी कळपासाठी एक कित्ता आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर येशू आज एक फक्त टीचर नाहीये, आम्हा सर्वांचा कोण एक प्रकारे रोल मॉडेल आहे, येस. ज्याच्याद्वारे आम्ही आदर्श घेतो. काय घेतो? आदर्श आदर्श घेतो. घेतो. कमॉन, किती लोकांचा आदर्श आहे प्रभू येशू? आहे का? येस. फक्त शिक्षक आहे म्हणून भय धरता का खरोखर तुमच्यासाठी एक येशू रोल मॉडेल आहे? एक आदर्श आहे. आहे का आदर्श? Yes. आणि जर येशू तुमचा आदर्श आहे आणि मनातून आणि आत्म्यातून आहे, तर त्याचा रिस्पेक्ट झालंच पाहिजे. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च असा टीचर आम्हाला भेटलाय का जो नावाचा टीचर नाही. नाही. म्हणजे आम्हाला शाळेत असताना असं वाटायचं की फक्त डिग्री बघून कोणी शिक्षकाच्या पदावर लोकांना जॉबला घेऊ नये. त्यांना हे पण आलं पाहिजे का शिकवायचं कसं. येस. काही लोकांकडे काय फक्त डिग्री आहे, म्हणजे ते शिक्षक झाले शाळेमध्ये पण त्यांना शिकवता. येतच नाही. येतच. आम्ही असं एक्सपिरियन्स केला. आम्ही म्हणायचो ना, आपण जर मोठे झालो ना, आम्ही असा नियम काढू का बाबा हे पण बघा काय ना शिकवता किती येतं. शिकणं वेगळं आणि शिकवणं वेगळं वेगळं आहे. आहे. आणि आपला येशू हा शिकवण्यामध्ये एक्सपर्ट होता. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो फक्त शिकवायचा म्हणून शिकवत नव्हता, असं शिकवायचा का जे आत्म्यात गेलं पाहिजे. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाला धन्यवाद द्या का असा सुंदर टीचर आम्हाला मिळाला का ज्यांनी आम्हाला काय केलं, आमच्या लेवलवर येऊन आम्हाला त्यांनी शिकवलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 प्रकारचे टीचर असतात. एक त्याच्या लेवलनी शिकवतो आणि एक समोरच्या पातळीच्या लेवलवर येऊन शिकवतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू असा टीचर आहे चर्च का जो समोरच्याची पातळी बघतो आणि त्याच्या लेवलनी येऊन त्याला शिकवतो. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणार्थ येशूनी जास्त दाखले घेतले. काय घेतले? दाखले घेतले. तो जास्त एलियाबद्दल बोलला का? नाही. तो जुन्या व्यवस्थेबद्दल बोलला का? नाही. तो त्या गोष्टी बोलला ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस गुरफटलेला आहे. येस. येस. म्हणून त्यांनी कधी द्राक्षमाचा दाखला घेतला, कधी लग्नाचा दाखला घेतला. म्हणजे ज्या लेवलला एक माणसाची समज आहे, जो ज्याच्यामध्ये जास्त गुरफटला आहे, प्रभूने नेहमी त्या लेवलवर येऊन लोकांना शिकवायचा प्रयत्न केला. येस. म्हणजे सहजरित्या ते लोकांच्या पुढे जाईल, म्हणत जाईल. मनात जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही देवाची सिम्प्लिसिटी आहे का तो त्याच्या लेवलनी शिकवत नाही, तो समोरच्याची पात्रता पाहून त्याला काय करतो, शिकवतो.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिक्षण घेणं वेगळं आणि शिकवणं वेगळं वेगळं आहे. आहे. वेगळं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद की आम्हाला असा शिक्षक भेटला का जो आमचा विचार करतो आणि आमचा विचार करून आम्हाला तो शिकवतो. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून खरोखर आम्हाला एक उत्तम शिक्षक लाभलाय आणि त्याचा महिमा आणि गौरव आपण केला पाहिजे. पाहिजे. दोन गोष्टी असतात, सन्मान आणि उपासना. जगामधल्या शिक्षकाचा फक्त सन्मान करा. काय करा? सन्मान करा. त्यांची उपासना करू नका. पण येशू असा शिक्षक लाभलाय का त्याचा सन्मान बी होऊ शकतो आणि त्याची उपासना बी होऊ शकते. येस Yes, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलंय? खूप महत्वाचं मी सांगतोय. जगामध्ये पण कोण आहेत? शिक्षक आहे. जरूर बोला, कोण आहेत? शिक्षक आहे. शाळेमध्ये पण शिक्षक आहेत, चर्चमध्ये पण शिक्षक आहेत, भरपूर फील्डमध्ये शिक्षक आहे. त्यांचा सन्मान नक्की झाला पाहिजे, पण उपासना नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण येशू असा शिक्षक आहे का ज्याचा सन्मान पण झाला पाहिजे आणि ज्याची उपासना उपासना पण झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातल्या शिक्षकाला काय द्या? फक्त सन्मान. सन्मान द्या, त्याची उपासना करू नका. पण परमेश्वर असा शिक्षक मी पुन्हा सांगतो का जो सन्मानाचे योग्य आहे आणि उपासनेच्या पण योग्य पात्र आहे. आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याच्यात त्या क्वालिटी आहे. Yes. तो एक तर रोल मॉडेल आहे. काय आहे? रोल मॉडेल आहे. जे त्यांनी शिकवलं स्वतःमध्ये करून दाखवलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर काही लोक फक्त हुकूम सोडणारे असतात. काय सोडणारे असतात? हुकूम सोडणारे. येशू हुकूम नव्हता सोडत, येशू फ्रंटनी लीड करायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काही लोक फक्त सांगतात असं कर तसं कर, पण येशू फक्त सांगणारा नव्हता, स्वतः पहिले करून दाखवणार आहोत. येस येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी फक्त शिकवलं नाही, स्वतः काय केलं? करून करून दाखवलं. दाखवलं. उदाहरणार्थ क्षमेचा उद्गार. तो म्हणतो का एकमेकांना काय करा, क्षमा क्षमा करा. करा. आणि त्यांनी त्या वधस्तंभावर करून दाखवलं. Yes. म्हणजे जे तो शिकवतो स्वतः पहिले तो करतो. 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 आणि म्हणून आमचा रोल मॉडेल कोण आहे? चर्च येशू आहे. येशू येशू आहे. आहे. ही त्याची क्वालिटी आहे येस का बाबा त्याच्यात ते गुण आहेत आणि म्हणून त्याचा आदर आपण केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड गोष्ट, तो आम्हाला समजतो, आम्हाला समजून घेतो. काय करतो? समजून घेतो. समजून प्रत्येक व्यक्तीला तो व्यक्तिगतरित्या त्याच्या मानसिकतेवर त्याला काय करतो? समजून घेतो. येशूचं जर उदाहरण घेतलं तर लोक आपसात काय कुजबूज करायचे, बोलायचे, या आत्म्यात कोणाला कळायचं? येशूला येशूला समजायचं. म्हणजे समोरच्याचे विचार काय, समोरच्याची मानसिकता काय, हे समजून परमेश्वर बोलायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त बोलायचं म्हणून बोलायचा, नाही. फक्त करायचं म्हणून करत नव्हता. समोरच्याची लेवल बघून, समोरच्याचे विचार जाणून परमेश्वर रिप्लाय द्यायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या क्वालिटीज होत्या कोणामध्ये? येशूमध्ये. येशूमध्ये. इवन तो बोल्ड होता. कसा होता? बोल्ड बोल्ड होता. होता. बोल्ड मध्ये बिंदास, समोरच्याची मन धरणी करत, नाही. नाही. रॉंग तर रॉंग, राईट तर राईट. राईट. हा. मग ती स्त्री जी अलबस्त्र घेऊन आली तिची त्यांनी प्रशंसा केली. मग तिचं कॅरेक्टर भले लोकांच्या हिशोबाने खराब असेल, पण देवाने तिचं कॅरेक्टर उचललं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या शिमोन नावाच्या व्यक्तीच्या घरी गेला, ज्याने त्याचा आदर केला, त्या व्यक्तीला प्रभूने खडसून उत्तर दिलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू चांगल्याला चांगलं म्हणणारा आणि वाईटाला, वाईटच वाईट म्हणणारा हे आहे. बोल्डनेस कोणामध्ये आहे? येशूमध्ये येशूमध्ये. आहे. आणि जर असा शिक्षक असेल तर 100% शिष्य घडले जातील. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त चांगलं चांगलं शिक्षक बोलल आणि चुका दाखवणार नाही तर शिष्य घडतील का? नाही नाही घडणार. घडणार. म्हणून येशू मोटिवेट पण करायचा आणि येशू करेक्ट पण करायचा. Yes. येस. वेळेवर आल्यावर तो काय घ्यायचा हातात? छडी पण छडी पण घ्यायचा. घ्यायचा. तो चाबूक घ्यायचा आणि चाबूक फिरवायचा. आणि असा शिक्षकच आम्हाला पाहिजे का जो फक्त प्रेम करत नाही, जो आमच्यावर चाबूक पण फिरवतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही बिघडणार नाही, पण आम्ही सुधरू आणि आमच्यामध्ये एक चांगलं शिष्यत्व उभारलं जाईल आणि आमच्यातून प्रभूचं राज्य वाढणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या क्वालिटीज कोणामध्ये होत्या? येशूमध्ये येशूमध्ये होता. होता. त्याचं टीचिंग सिम्पल होतं, बोल्ड होता, लोकांना अंडरस्टँड करणारा होता आणि सर्वातून महत्वाचं त्याच्यामध्ये सहनशीलता होती. येस काय होती? सहनशीलता होती. सगळ्या गोष्टी शिष्यांना शिकून ते पुन्हा गडबड करायची. पुन्हा काय करायचे? गडबड करायची. पण तरी येशू त्यांचं काय करायचा? सहन करायचा आणि भरोसा करायचा का हेच पुढं माझं कार्य घेऊन जातील. येस येस. उदाहरणार्थ येशू त्यांना काय शिकवली? प्रार्थना. प्रार्थना शिकवली. तरी शिष्य काय काढायचे? झोपा काढायचे. कमॉन, काढायचे का? Yes, तरी येशू काढायचे. 3 वेळेस त्यांना येऊन काय करायचा? उठवायचा. म्हणजे तेवढे पेशन्स आहेत कोणामध्ये? येशूमध्ये. येशूमध्ये. आपण एकदा शिकवलं तर आपण म्हणतो "अरे किती डोकं खायचं तुझं." आपण लगेच म्हणू बधीरच आहे, डोक्यात बटाटेच भरलेले आहेत, मंदच आहे, डोक्यात चालाना. कमॉन, बोलतो का नाही बोलत? येस बोलतो. येशूने कुठंच असा रिप्लाय दिला नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, बोलला का असं? मंद शिष्य दिले, काय शिष्य दिले? फक्त खाण्याच्या मागे आहेत. कसल्या मागे आहेत?
खाण्याच्या फक्त खाण्याचा विचार करतात, बाकी विचार करत नाही. येशू एक शब्दाने बोलत नाही. तेवढे पेशन्स होते कोणामध्ये? येशूमध्ये. येशूमध्ये. म्हणून असा टीचर भेटणार नाही चर्च आम्हाला. प्रेज द लॉर्ड. का हालेलुया. ज्यांनी एवढी सहनशीलता ठेवली आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत. आज जर आम्ही बऱ्यापैकी येशूमध्ये चालतोय, कसं बऱ्यापैकी पण एकदम बऱ्यापैकी आहोत का? नाही. टाइम लागला. काय लागला? टाइम लागला. तेवढी वाट कुणी पाहिली? येशूनं येशूने पाहिली. पाहिली. आता जर मी एक उदाहरण घेतो तुमचंच. आता तुम्ही प्रार्थनेला येता का नाही येत? येस. पण जर मी तुम्हाला म्हटलं तुमचे 4 नातेवाईकांना सांगू आपण, म्हणून मग सांगितलं 3 वेळेस ऐकत नाही तर काय करायचं तरी? तुझी सहनशीलता काय झाली? संपून गेली. आणि तुझ्या बाबतीत येशू किती सहनशील राहिला? येस. तू का एका बोलण्यात प्रार्थनेला आला का? नाही. तू एका बोलण्यात वाईट सोडलं का? नाही. तुझ्यासाठी देवाने किती धीर धरला. पण जस तुझी गोष्ट आहे ती धीर धरण्याची, तो धरतो का? नाही पण धरत. माझ्यासाठी येशूने किती धीर धरला. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू एक उत्तम शिक्षक आहे आणि त्याचा महिमा आपण केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्सनली सर्वांचं एक थँक्स गिव्हिंग झालं पाहिजे. कोणासाठी? प्रभूसाठी. परमेश्वरासाठी. का? कारण त्याचे खरोखर आमच्या लाईफवर खूप उपकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांनी तो प्रकाश दिला नसता ना आम्हाला, तर आम्हाला कधीच परमेश्वर समजला. नसता. कारण तो बुद्धीने समजू शकत नाही. त्याला काय लागते? देवाची कृपा लागते. काय लागती? कृपा आणि लागते. खरोखर त्या शिक्षकाने ती कृपा केली. आणि मी पुन्हा सांगतो का आम्ही त्याला निवडलं नाही. नाही. पण त्याने आम्हाला निवडलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाला धन्यवाद द्या. का जर निवडायची गोष्ट असती ना तर त्यांनी कदाचित आम्हाला निवडलं, नसतं. पण त्याची कृपा आहे का पात्रता नसतानाही मला प्रभूने काय केलं? चर्च निवडलं. निवडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाला ऍक्टिव्ह लोक लागतात. कसे लोक लागतात? ऍक्टिव्ह लोक लागतात. पण आम्ही ऍक्टिव्ह होतो का? नव्हतो. नव्हतो. आम्ही कुठंच लाईन लेंथ मध्ये बसत नव्हतो. पण देवाची कृपा झाली का आम्ही ऍक्टिव्ह नसताना, सेन्स नसताना, लाईफ नसताना तरी प्रभूनी आमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि आम्हाला प्रभूने निवडलं. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाचं एक काम आहे का त्या परमेश्वराची आपण काय करायची? महिमा करायची. जर त्याचा सन्मान आपण करू, त्याची उपासना करू, तर तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुमचं आध्यात्मिक स्तर अजून पुढे घेऊन जाईल आणि लॉर्ड तुमचं लाईफ अजून ब्लेस करणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अल्फा आणि ओमेगा आहे. कसा आहे? अल्फा आणि ओमेगा आता आहे. जे ज्ञान आम्हाला मिळतंय ना, इथपर्यंत येशू सीमित नाहीये, मर्यादित नाहीये. Yes. जितकी त्याची महिमा उपासना तुम्ही करणार तेवढा येशू अजून खुलणार आणि तेवढं तुमचं शिष्यत्व अजून पुढच्या लेवलवर येस. जाणार. आमेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? आज जे ज्ञान आहे ना तिथपर्यंत येशू सीमित. नाही. जेवढं त्याची उपासना होईल, जेवढं त्याचा सन्मान होईल, तेवढा येशू काय करणार? चर्च खुलणार. खुलणार. हे तुमच्या हातात आहे का? तुमच्यातला येशू तुम्ही किती फुलवायचं. जेवढा सन्मान, जेवढं त्याची उपासना, तेवढा तुमच्यातला येशू काय होणार? खुलणार आणि तुमचं शिष्यत्व अजून उभारून येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ॲज अ शिष्य आम्हा प्रत्येकाचं काम आहे का मी प्रभूचा सन्मान केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतील? अजून टाइम गेला नाही. रोज कोणाची महिमा, परमेश्वराची रोज महिमा. कोणाचा धन्यवाद परमेश्वराचा परमेश्वराचा धन्यवाद. केला पाहिजे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही कराल तर तुमची लेकरं पण करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त इथंच नाही तर तुमचे लेकरं ज्या शाळेत जात आहेत त्याही शिक्षकाचा काय झाला पाहिजे. सन्मान सन्मान झाला झाला पाहिजे. पाहिजे. किती लोकांनी आपल्या लेकराला एक तरी पेन किंवा फुल दिलं शाळेत जाताना. आम्ही फी भरतो ना, काय भरतो? फी भरतो. अहो पण तो त्याच्यापेक्षा जास्त देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमोन, आमचं काम आहे का माझ्या लेकराला जाताना मी शिकवलं पाहिजे. त्याचा काय कर? सन्मान सन्मान कर. कर. तर तो भविष्यात प्रभूचा पण सन्मान करेल ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे तुमचं काम होतं. जे तुम्ही मोठे होतात एक तरी त्याला 10-20 रुपयाचा काय द्यायचा? पेन पेन द्यायचा आणि ॲटलीस्ट एक फुल तरी दे. शिक्षक मागत नाही. शिक्षक मागत नाही. तो मागतो का चर्च? नाही मागत. पण जर तुम्ही दिलं असतं तर त्याच्या मनात अजून प्रेम उत्पन्न झालं असतं. का रे आता मी शिकवतोय पण आता अजून प्रेमाने शिकवणार येस. लेकरांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जे करतो ना पगाराच्या पलीकडे करतो. येस. कसं करतो? पगारच्या पलीकडे. हा, कारण एवढं सोपं नसतं टीच करणं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले लेकरं आपल्याला 2 तासात असं वाटतं अरे आज शाळा नव्हती का, गेली असते बरं झाले असते. म्हणजे आज जे बघतो ना आपण प्ले ग्रुपला पण लेकरं पाठवतात. का पाठवतात? शिकण्याचा इंटरेस्ट नाही, 2 तास घरी आराम भेटावा. 2 तास घरच्यांना काय भेटावा? आराम भेटा. लोक विचारतात बाबा 2 वर्षात एखादी शाळा असेल का, तिथेही देऊ आम्ही पाठवून. का? आम्ही वैतागलोय. पण ते तेवढ्या लेकरांचा काय उचलतात? भार उचलतात. उचलतात. मग चर्च आपलं काम आहे
ख्रिस्ती विश्वासधारांचं का त्या शिक्षकाचा सन्मान आपण केला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या लेकरांना हे शिकवा का ज्या शाळेत तुम्ही शिकतात त्या टीचरचा सन्मान तुम्ही करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तिथं तुम्ही ते शिकवलं तर ॲटोमॅटिक ते परमेश्वराचा सन्मान करतील. आणि दुसरे त्यांचे शिक्षक त्यांचे आई वडील आहेत. कोण आहेत? आई वडील आहे. सगळे ते शाळेत शिकतात का? नाही, कुठं शिकतात? घरी घरी. पण. ते तुमचा पण सन्मान करतील आणि ते तुम्हाला पण म्हणतील की तू पण एक उत्तम टीचर आहेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जसं तुम्ही पेराल ना तसंच तुमच्या कुटुंबात उगणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्यांचा मान सन्मान शिकवा, प्रभू तुमचा मान सन्मान तुमच्या लेकरांना शिकवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही त्यांना ते शिकवणार नाही तर तुमची लेकरं जैतुनांच्या रोपासारखी वाढणार नाही. म्हणून तुमच्या हातात आहे का तुमच्या लेकरांना ती शिस्त, ते वळण, ती समज द्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे लेकरं भविष्यात तुम्हासाठी आशीर्वाद बनतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मंडेला शाळा आहे. मंडेला काय? स्कूल आहे. जरी नसल दिलं तर मंडेला द्या त्यांना पेन, नाही तर गुलाब, आणि म्हणा जा मिस लेट झालं तर काय हरकत नाही, पण आता तरी मला शुद्धी आली, हॅपी टीचर्स डे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतील? प्रभू बोलतोय. कोण बोलतोय? प्रभू बोलतोय. देवाची अपेक्षा आहे का प्रभूच्या लोकांकडून झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतील. ते म्हणतील अरे नाही हे नक्की ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहेत. कोणते लोक आहेत? ख्रिस्ती ख्रिस्ती विश्वासणारे. विश्वासणारे. मध्ये डॉक्टर्स डे होता. आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि त्याला एक फूल दिलं. तो खूप हॅपी झाला आणि लोक आश्चर्याने बघतात का रे कोणते लोक आहेत, नाही नक्की ख्रिस्ती लोक असतील ज्यांच्या तेवढा सेन्स असतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी लगेच चॉकलेट काढले, शोधले, पटकन दोन्ही लेकरांना दिलं. चर्च फक्त ते ट्रीटमेंट करत राहतात, पण कुणी कधी म्हणत नाही हॅपी डॉक्टर्स डे. पण त्यांना त्या दिवशी खूप काय वाटलं. आनंद. आनंद वाटतो. आम्ही आवर्जून 2-3 डॉक्टरकडे गेलो, त्यांना म्हणून आलो हॅपी डॉक्टर्स डे. त्यांना वाटलं कुठून असं उगवलं असं, पण ते खूप आतून आनंदी झाले. आणि ते विचार करतात हे लोक आहेत ना नक्की कोण असतील. ख्रिस्ती ख्रिस्ती असतील. असतील. कमॉन चर्च, ह्याद्वारे पण आपण कोणाला उंच करतोय. प्रभूला उंच परमेश्वराला उंच करतो. करतो. तुमचा सेन्स, तुमचा बिहेवियर दाखवून देतं का तुम्ही ख्रिस्ती विश्वासणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून चर्च तुमच्या लेकरांना शिकवा का मान सन्मान तुम्ही केला पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि ॲज अ चर्च इथं पण तुम्ही कोण आहात? शिष्य. स्टुडंट. कोण आहात? स्टुडंट. स्टुडंट आहोत. सगळे बोला कोण आहात? स्टुडंट. स्टुडंट ॲज अ आहोत. चर्च तुम्हाला पण ज्या चर्चमध्ये तुम्ही आहात तिथंही जे तुम्हाला शिकवतात त्याही शिक्षका तुम्हाला सन्मान केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त चर्चच नाही, तुम्हाला आता यूट्यूब पण सोर्स आहे, तुम्हाला पुस्तक पण एक सोर्स आहे का ज्यांच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये स्पिरिच्युअल कॉन्ट्रीब्युशन झालं. येस. का मग किती लोकांना कळतं. जर मी आज सेवेत आहे तर माझ्या टायमाला यूट्यूब नव्हतं, माझ्या टायमाला पुस्तकं होती. काय होते? पुस्तक होते. मी काय वाचायचो जास्त, पुस्तक वाचायचे. म्हणून मी त्यांची आठवण करतो प्रभू का जे जे पुस्तकं ज्या ज्या सेवकाची मी काय केले वाचले त्या सेवकांची तू काय ठेव, आठवण ठेव. माझं काम आहे चर्च, कारण त्यांच्याद्वारे माझ्या जीवनात कुठं ना कुठं मला येशू समजला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूने मला शिकवलं का जसं जगामध्ये तू एक विद्यार्थी तसं चर्चमध्ये पण तू कोण एक प्रकारचा विद्यार्थी आहे. तर तुला पण ज्या माध्यमाने आध्यात्मिक शिक्षण येतं मग त्याचा पण महिमा तुम्ही केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून ॲज अ चर्च म्हणून जर तुम्ही इथं शिष्य आहात तर तुम्हाला पण जे तुम्हाला शिकवतात त्याचा सन्मान केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि मी फक्त चर्च पुरतं लिमिटेड करत नाही, मी म्हणतो का युट्यूब माध्यमाने पण जर तुम्हाला कोणी काही वचन शिकवतोय, एखाद्या पुस्तकाद्वारे तुम्ही शिकताय तर त्याची आठवण ठेवा आणि त्याला प्रभूच्या नावाने ब्लेस करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या छोट्याशा गोष्टी तुम्हाला प्रभूच्या नजरेमध्ये उंच करतात आणि दाखवून देतात का तुम्हाला स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू आपण एक वचन या ठिकाणी, 1 तिमोथी 5 अध्याय आणि 17 वचन. जे वडील चांगल्या प्रकारे अधिकार चालवतात, विशेष करून जे वचन व शिक्षण याविषयी श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले हा, जावे. कसले योग्य आहे? सन्मानास सन्मानास योग्य. उपासना नाही वर का. प्रभू असेल तर सन्मान पण आणि उपासना पण. जोरात बोला. प्रभू येशू असेल तर सन्मान पण पण आणि उपासना उपासना पण. पण बाकीचे त्याच्यानंतरचे सगळे शिक्षक उपासनेच्या पात्र नाही, फक्त कसल्या. सन्मानास सन्मानाच्या योग्य पात्र. बायबल सांगतं का त्याचा दुप्पट काय झाला पाहिजे, सन्मान सन्मान झाला झाला पाहिजे. पाहिजे. कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला परमेश्वर शिकवल्या जातो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग फक्त वचन नाही, आराधना पण येते बर का. फक्त काय येते, वचन नाहीये, त्याच्यामध्ये काय येते, आराधना आणि ह्याद्वारे पण तुम्हाला शिकवलं जातं. Yes. आणि फक्त हे दोनच नाही,
चर्चमध्ये एखाद्याचं लाईफ बघून पण तुम्ही शिकता चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त पास्टर किंवा वर्शिपरच नाही, चर्चमध्ये जर व्यवस्थितरित्या पाहिलं तर अजूनही असे काही घटक असतात का त्यांच्याद्वारे आम्हाला काही ना काही काय होतं शिकायला शिकायला मिळतं. आणि तुम्ही ते शिकलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर त्याच्याकडून तुम्ही काही शिकताय, तुम्हाला एक प्रकारचे ते कित्ता आहेत, रोल मॉडेल आहेत, तर त्यांचा सन्मान तुम्ही केला पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जगिक नाही, हे बिब्लिकल आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातला टीचर्स डे नंतर पहिले प्रभू वचनात बोललाय आणि म्हणून टीचर्स डे चर्च. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण जग करतंय, मग आम्ही बी करतोय. वचन सांगतं. येस. कोण सांगतं? वचन वचन सांगतं. आणि वचन सांगतं आणि म्हणून आपण केलं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण प्रभूने शिकवलंय आणि आपण ते केलंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या समोर जे तुम्हाला चांगलं शिकवतात आणि जर त्यांचा तुम्ही ऑनर करत नाही तर न दिसणाऱ्या प्रभूचा तुम्ही ऑनर करणार का? नाही. किती लोकांना समजलं मी जे बोलतोय? तुमच्या कसे आहेत जे समोर आहे, कसे आहे? समोर आहे. जर त्यांचा आदर सन्मान तुम्हाला समजत नाही तर न दिसणाऱ्या परमेश्वराचा सन्मान तुम्ही करणार का? नाही. नाही करणार. परमेश्वर थोडक्यामध्ये काय करतो? चेक करतो. काय करतो? चेक करतो. एखाद्या एकाची तुसटपणे वागतो ना तर शहाणा पटकन हुशार होतो. आपण म्हणतो त्याच्याशी तसं वागला का, माझ्या तसंच वागल. कमॉन, शहाणा काय करतो? पटकन. हुशार होतो. हुशार होतो. एखाद्याचं वागणं कसं आहे, एका व्यक्तीबरोबर वाईट आहे. वाईट आहे. कसं आहे? वाईट आहे. हुशार असतो ना तो पटकन शहाणा होतो. पटकन काय होतो? शहाणा तो होतो. म्हणतो जर तो त्याच्याबरोबर डील करू शकतो ना तसं, तर तो माझ्याबरोबर तसं वागू शकतो. येस. येस. मग येशू पण हुशार आहे. येस. हालेलुया. येशू पण कसा आहे? हुशार हुशार आहे. आहे. तो म्हणतो दिसणाऱ्या शिक्षकाचा सन्मान नाही तर न दिसणाऱ्या शिक्षकाचा सन्मान तुम्ही कधी करणार? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं का तुमच्या समोर जे तुम्हाला शिकवतात, जे तुम्हाला कित्ता आहे, रोल मॉडेल आहे, तुम्हाला काही ना काही प्रेरणा देतात. काय देतात? प्रेरणा देतात. तुम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये असे रेफरन्स आम्हाला सापडतात. त्या स्त्रीने मूल्यवान अलबस्त्र आणले. किंमत महत्वाची नाही, तिच्या फिलिंग्स महत्वाच्या आहेत. ती काय देते परमेश्वर आणि कोणत्या भावनेने देते त्या गोष्टी प्रभू ब्लेस करतो. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अजून एक रेफरन्स आहे, लूक काढू आपण 8वा अध्याय. लूक काढू आपण 8वा अध्याय, पहिल्या वचनापासून वाचा. लूक 8वा अध्याय, फर्स्ट वचनापासून. हा, रीड कर. पहिलं वचन. आणि त्यानंतर लवकरच असे झाले की तो उपदेश करीत व देवाच्या राज्याचे शुभवर्तमान सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. हो. तेव्हा ते 12 जण त्याच्या बरोबर होते. किती लोक होते? 12 जण. हा, आता केअरफुली ऐका पुढं. आणि दुष्ट आत्मे किंवा दुखणी यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक बाया हा, ज्यांना काय त्यांच्याबरोबर- लागले होते? दुष्ट आत्मे. काहींना दुष्ट आत्मे लागले होते, काही बंधनामध्ये होते. ज्यांना कुणी मोकळं केलं? येशूने. येशूने. सगळे बोला कुणी मोकळं येशूने केलं. मोकळं आता पहा केलं. त्यांनी काय केलं, त्या लोकांनी काय केलं. पुढं वाचू. अशा कित्येक बायका त्याच्या बरोबर होत्या, म्हणजे ज्या मगदलिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघाली होती ती, आणि हरोदाचा कारभारी खुजा यांची बायको योहान्ना व सुसन्ना व इतर पुष्कळ बाया ह्या आपल्या द्रव्याने त्याची सेवा करीत असत. हा, काय करत होती? सेवा करीत असत. म्हणजे चर्च हा ऑनर आहे कोणाचा? येशूचा. येशूचा. जर तुमच्या जीवनात ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याचा ऑनर तुम्ही करत नाही तर कुठं ना कुठं ही प्रभूला न आवडणारी गोष्ट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूच्या लोकांमध्ये तेवढं स्पिरिच्युअल सेन्स पाहिजे, तेवढं स्पिरिच्युअल डिसिप्लिन पाहिजे का त्यांच्यामध्ये त्या क्वालिटीज दिसल्या पाहिजे. Yes. का त्यांनी जे त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहेत, जे त्यांना शिकवतात, एफोर्ट घेतात, त्यांचा ऑनर, रिस्पेक्ट त्यांनी केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कळतंय का चर्च? आता हे का गरजेचं आहे? आता हे शिकवणं मलाही सोपं नाही. तुम्हाला वाटेल पास्टरना तुमच्याकडून काहीतरी पाहिजे, मला तुमच्याकडून काही नाही पाहिजे, पण मला माझं तुम्हाला द्यायचं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तुम्हाला वाटेल हे सगळे देण्याबद्दल आहे. कशाबद्दल आहे? देण्याबद्दल. तुमच्यातून मला इंटरेस्ट नाही, मला देणारा परमेश्वर आहे. येस. पण मला तुम्हाला हे का शिकवायचंय? कारण जर हे तुम्हाला कळलं ना चर्च, तर तुम्ही घेणार नाही, मी तुम्हाला देणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? जर तुम्ही सेवकाचा काय केला? सन्मान केला. एकतर्फे त्या स्त्रीला वाटत होतं की मी त्याला भाकर देते, मी त्याला
भाकर भाकर देते. पण आत्मिकरित्या ती देत नव्हती, ती तिचं भवितव्य सिक्युअर करत होती. येस हालेलुया. हा जो सन्मान इथं मी शिकवतोय ना, हा मुळात तुम्ही त्याला देत नाही, त्याच्या अभिषेकात तुम्ही भागीदार होणार आहे. येस येस आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि हे मंडळीवर आलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही चर्चमध्ये आहात आणि जे तुम्हाला शिकवतायत त्याचा रिस्पेक्ट तुम्ही करत नाही, त्याला तुम्ही ॲज अ सेवक म्हणून ॲक्सेप्ट करत नाही, तर त्याचा अभिषेक कधी तुमच्यावर येणार नाही. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही फक्त चर्चला याल आणि कुठं जाल, घरी ग्रोथ नाही होणार, तुमची ग्रोथ. होणार नाही. पण जर तुमच्या सेवकाचा तुम्ही ऑनर करता, आदर करता, तर जो अभिषेक तो कॅरी करतो ना, तो इम्पार्टेशन व्हायला सुरुवात होणार. येस हालेलुया. इम्पार्टेशन म्हणजे काय, जे त्याच्यावर आहे ते दुसऱ्यावर. तुमच्यावर येणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी येणार, ज्यावेळेस सन्मान करणार. काय करू, सन्मान सन्मान करू. करू. जर तुमच्या हार्ट मध्ये तुमच्या सेवकाबद्दल ऑनर नाहीये, तर त्याचा अभिषेक तुमच्यावर येणारच नाही. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझे स्पिरिच्युअल मेंटर पास्टर सुनील गंगावले, त्यांचे स्पिरिच्युअल मेंटर कोण, पास्टर, ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांना सांगतो, पास्टर पीटर्स अनाउंटिंग कोणावर दिसतो, गंगा. गंगावणे फास्टर त्यांनी तो कॅरी केला. आणि जसं आम्ही तिथं होतो ना, आम्ही ऑनर करायचो पास्टर, आणि म्हणून तिथून तो अनुग्रह मला मिळाला. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, हे जे मी आज कॅरी करतोय ना, त्यांचं इम्पार्टेशन आहे माझ्यावर. येस. का, कारण मी माझ्या सेवकाचा काय केला, सन्मान सन्मान केला. केला. सन्मान केला. माझं व्यक्तिगत दान मला परमेश्वर नक्की देईल, पण तिथून मी भागीदार झालो त्यांच्या अभिषेकात विश्वासूपणे राहून. येस येस हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे माझा सन्मान करतील आत्म्यातून, ते माझं अनाउंटिंग पुढे घेऊन चालतील. येस येस आमेन. हालेलुया तुमचा पर्सनल वरदान तुम्हाला देव नक्की देणार, पण इथं तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बिब्लिकल आहे, ह्याची तुम्हाला सांगतोय. मला वाटलं होतं फक्त केक कट करू, सन्मान करून सोडून टाकू दे, मला त्यांना शिकव. जर ते शिकत नाही तर तुझं काम आहे, त्यांना काय कर. शिकव ना. म्हटलं प्रभू त्यांना वाटेल हा मागतोय. अरे मागायचं नाही, तुम्हाला काय करायचंय, द्यायचंय. पहा एक वचन काढू म्हणजे हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. मत्तय काढू 10वा अध्याय. जो शिमोळी. भविष्यवाद्याच्या नावाने भविष्यवाद्याला अंगीकारतो त्याला भविष्यवाद्याचे प्रतिफळ मिळेल, हा, आणि जो न्यायीच्या नावाने न्यायीला अंगीकारतो त्याला न्यायीचे प्रतिफळ मिळेल. किती लोकांनी ऐकलं. सन्मानाबद्दल आहे, कशाबद्दल आहे, सन्मानाबद्दल आहे. आता भविष्य वक्ता आहे, कोण आहे, भविष्यवक्ता. हा न्यायी व्यक्ती आहे, कोण आहे, न्यायी व्यक्ती. हा पास्टर आहे, कोण आहे, पास्टर आहे. पुढे एक जण असेल तो आराधक आहे, कोण आहे. आराधक आहे. बायबल सांगतं जसा तो आहे त्याचा तसा तुम्ही अंगीकार करता का. येस. परत वाच सेम. जो भविष्यवाद्याच्या नावाने भविष्यवाद्याला अंगीकारतो. हा, काय लिहिलंय, अंगीकारतो. अंगीकार. नाही परत. जो भविष्यवाद्याच्या नावाने भविष्यवाद्याला अंगीकारतो. म्हणजे हा कोण होता, भविष्यवादी. मग तू पण त्याला काय मानलं पाहिजे, भविष्यवादी. भविष्यवादी. जो जसा आहे तसा त्याचा तू अंगीकार करतो का. येस. येस नाही कळलं, पुढे काय लिहिलंय, त्याला भविष्यवाद्याचे प्रतिफळ मिळेल. त्याला कोणतं प्रतिफळ मिळेल. भविष्यवाद्याचे जरी म्हणतो हा भविष्य वक्ता आहे, तर मला पण काय मिळेल, प्रतिफळ मिळेल. भविष्य हा कोण आहे, भविष्यवक्ता. ओके, हा कोण आहे, न्यायी. न्यायी. हा आराधक, कोण आहे, आराधक. हा पास्टर, पुढे इव्हेंजलिस्ट. जसा माझा विश्वास त्याच्यावर आहे तसंच प्रतिफळ मला मिळेल. मग हा कोण आहे, भविष्यवादी. मग मी पण कोण होणार, भविष्यवादी भविष्यवादी. होणार. हा कोण आहे, न्यायी. मग मी पण कोण होणार, न्यायी होणार. ही कोण आहे, आराधक. मग मी पण कोण होणार, आराधक होणार. हा कोण आहे, पास्टर पास्टर. मी पण कोण होणार. पास्टर होणार. जसं मी त्याचा अंगीकार करल तसं माझ्यावर येणार. येस येस हालेलुया. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. मी जर याचा सन्मान केला नाही, याचा अंगीकार नाही केला, मी काय देतोय त्यापेक्षा मला काय भेटणार आहे त्याकडे लक्ष लावा. येस येस आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च, आम्ही पास्टरकडे बघून नाही येत, आम्ही देवाकडे बघून येतो. चांगलंय, कसं आहे, चांगलं आहे. पण याचं भेटेल का तुला. नाही भेटणार. म्हणून अनेक जण येतात आणि कुठे जातात, तसेच जातात. तसेच का ते फक्त कोणाकडे बघतात, प्रभूकडे देवाकडे पाहतात. अरे याच्याकडे बघ, हा निरोपे आहे, येस हालेलुया. हा कोण आहे, निरोप निरोप आहे. आहे. तुझ्या हिशोबाने तो पात्रतेचा नाही, कसा नाहीये, पात्रतेचा पात्रतेचा नाही. पण देवाला कसं म्हणणार का याला पात्रतेचा नाही. देव तर याला निरोप्या केलंय ना. येस येस आमेन. हालेलुया नाही कळलं चर्च. 90% लोक काय म्हणतात, आम्ही कोणाकडे नाही बघत. पास्टरकडे नाही बघत.
मी या वर्षीचं तोंड नाही पाहत, आता त्याचा अभिषेक कसा येईल तुझ्यावर? येस. नाही कळलं चर्च? जसा तो आहे. आहे तसा त्याचा काय कर, आदर अंगीकार. कर. वर्शिपर आहे का, रिस्पेक्ट कर. अनाउंटिंग येणार चर्च. येस. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्य वक्ता रिस्पेक्ट कर, भविष्य वक्ता येणार चर्च. येस आमेन. येस. टीचर आहे, शिक्षक आहे, रिस्पेक्ट कर, टीचिंग येणार चर्च. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला टीचिंग कशी मिळाली? पास्टरना पाहायचो आणि म्हणायचो प्रभू यांच्याशी कसं बोलतो, यांना कसं सांगतो. मी वाचतो तर मी फक्त वाचतोच, यांना गाभा कसा कळतो, मला का नाही कळत, मला पण पाहिजे. त्यांना दिलं ना प्रभू, त्यांचा ऑनर मी करायचो, मग देव मला द्यायला लागला. माझी भूक वाढायला लागली. देवाचे सेवक बिशप आमोस सिंगच्या मीटिंग ठेवायचो, त्यांना न्यायाचं काम करायचो आणि ते अजून खोल जायचे. मग मला वाटायचं प्रभू मी अजून खोल का नाही जात यांच्यासारखं, मग मला प्रभू अजून पाहिजे. जसं जो सेवक तुमच्या लाईफमध्ये येतो, जसा तो त्याचा तुम्ही अंगीकार करणार, तसं तुमचं वरदान खुलत जाणार. येस येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही याचा काय नाही केला, आदर नाही आदर केला. नाही. कोणाकडे बघून येता? प्रभू प्रभूकडे. अरे याच्याकडे पण बघ. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? माझी इच्छा आहे का माझी मंडळी वाढली पाहिजे, पण ती वाढत का नाही? ती फक्त चर्चला येते कोणाकडे बघून? प्रभूकडे देवाकडे पाहू. बघून. म्हणून तू येतो आणि तसाच जातो. पण जर तू ऑनर करशील तुझ्या सेवकाचा, तुझ्या वर्शिपरचा, तुझ्या समोर जेही चर्चमध्ये एखादा व्यक्ती जो एक चांगलं काम करतो त्याचा ऑनर तू करशील, त्याच्या क्वालिटीज इम्पार्टेशन होऊ लागतात. चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. फक्त घरात बसून देवा अभिषेक दे, अरे देव म्हणतो जे तुझ्या समोर ठेवलं तिथून तर घे पहिले. येस. येस. जे कुठं आहेत समोर समोर आहे. आहे. आणि तू काय म्हणतो? तू दे देवा. देवा तू दे, तू दे, तू दे. एलिया होता, अलिशाला माहित होता, तो म्हणलाय प्रभू याचा दुप्पट. येस. एलियाचा कसा? दुप्पट. दुप्पट. मग अलिशा बिलीव्ह करतो का तू अभिषेक दे. येस हालेलुया. जर मी बिलीव्ह करत नाही तू अभिषेक दे, तर मग मला कोणता दुप्पट? येस. येस. पण जर मी बिलीव्ह करतो हा अनॉइंटेड आहे, तर माझ्यावर अनॉइंटिंग येणार. चर्च. येस हालेलुया. आमेन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च? चर्च वाढलं पाहिजे, येस. पण तुमच्या मनात पास्टरांचं काय पाहिजे, सन्मान पाहिजे. लीडर्सचं काय पाहिजे? सन्मान सन्मान पाहिजे. पाहिजे. आम्ही त्यांच्या तोंडाकडे नाही बघत, आम्ही कोणाकडे बघतो? प्रभूकडे. देवाकडे बघतो. अरे त्यांच्या तोंडाकडे बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं माणूस चुकतो येस. आणि म्हणून येतो आणि तसाच तसाच जातो. जातो. पण जे ऑनर करतात ना, आम्हाला दिसतं चर्च त्याच्या आतमधून आता नद्या व्हायला स्टार्ट झाल्या. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहा ऋतुजा, उभा राहा. कोण आहे आपली लहान लहान पोकळीची? उभा राहा. अजून पण त्यांनी उभा राहा. काही मॅरेज होऊन गेल्यात. हे लहान होते, कसे होते ते? संडे स्कूलचे कसे आहेत? शिमोन कुठे आहे? हे इथंच आहे. आपण याचेच व्हिडिओ दाखवून तुम्हाला कधी. हे लहान होते सगळे असे. रिस्पेक्ट केलं. काय केलं? रिस्पेक्ट केलं. रिस्पेक्ट केल्यानंतर गिफ्टिंग येतो चर्च. येस. असं सगळं म्हणतात. काय सुंदर काय सांगती? वचन सांग. रुपाली कुठे आहे? उभा राहा. ती पण काय सांगते? असे लेकरं आहेत जे लहानपणापासून आहेत. कसे आहेत? लहानपणापासून. आणि फक्त नावाला नाहीत, आमचं काय करतात? सन्मान कर. म्हणून चर्च अनॉइंटिंग त्यांच्यावर मूव्ह झाला. येस. अभिषेक त्यांच्यावर काय झाला? मूव झाला. इवन पूजा उभा राहा. चर्च तिचं मॅरेज झालं आता, पण अशी धार तिच्या प्रार्थनेत होती ना चर्च. हे सगळे लहान लेकर. कसे लेकरं? लहान काही मॅरेज होऊन गेले, हे लहान लेकर होते, पण मनातून रिस्पेक्ट धरतात. रिस्पेक्ट धरल्यामुळं माझ्यावर जे होतं ना ऑटोमॅटिक इकडं आलंय चर्च. येस. जसे उभे राहतील ना, तुम्हाला ऑटोमॅटिक दिसल का रे पास्टरांची झलक यांच्यामध्ये. येस. आशिष कुठे आहे? आशिष वंडरफुल टीचर आहे. सीमा सिस्टर कुठे आहेत? असे भरपूर आहेत चर्चमध्ये. शीतल सिस्टर. हे सगळे वचनात आहेत. कशात आहेत? वचनात आहे. मी पाहिलं का मला वाटण्याचं दान आहे. कसं दान आहे? वचनाचं दान. आणि मी पाहतो का तेच माझ्या लेकरां चर्चच्या मुला मुलींवर येत आहे. येस. का हे काय माझ्या बरोबर फेथफुल आहेत. कसे आहेत? फेथफुल आहे. हे रिस्पेक्ट करतात. आत्म्यातून रिस्पेक्ट असल्यामुळं मी पाहतोय का जे गिफ्टिंग माझ्यावर आहे तिकडं फ्लो होऊ लागलं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही किती म्हणले पास्टर आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण माझं गिफ्टिंग झळकत नाही तुझ्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ऑनर करतील ना आत्म्यातून, सेवक म्हणून मला अंगीकार करतील,
मग मलाच नाही, फक्त वर्शिपर असू द्या, वाजवणार असू द्या, जो कोणी तुमच्या चर्चमध्ये समोर आहे त्याचा रिस्पेक्ट तुम्ही कराल, ऑटोमॅटिक जे त्याच्यावर आहे तेच प्रतिफळ तुम्हाला मिळणार. येस आमेन. सेम वाच, पुन्हा वाच, सेम वचन. जो भविष्यवाद्याच्या नावाने भविष्यवाद्याला अंगीकारतो, हा, जो भविष्यवक्त्याच्या नावानेच काय करतो? अंगीकारतो. हा, जो भविष्यवक्त्यालाच भविष्यवक्त्याच्या नावाने काय करतो? अंगीकारतो. पुढं त्याला भविष्यवाद्याचे प्रतिफळ मिळेल. कोणते? भविष्यवाद्याचे प्रतिफळ. सगळे बोला, कोणते? भविष्यवाद्याचे तो कोण आहे? प्रतिफळ. भविष्यवादी. मग मला पण काय येणार? भविष्यवादी. येतंय का नाही चर्च? येस. बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ऑनर करा. म्हणून मी म्हणलं मला पाहिजे म्हणून नाही, तुम्हाला द्यायचंय म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही ऑनर कराल ना आत्म्यातून, गिफ्टिंग तुमच्यावर येणार चर्च. येस. तुमचं पर्सनल देव तुम्हाला देईल, ज्याच्यात तुम्हाला देव इंटरेस्ट करतो, पण जे या चर्चवर आहे ना ते तुमच्यावर यायला स्टार्ट होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का वर्ड्स वालेत मी पाहतोय, वचन, आशिष वचन, शीतल सिस्टर वचन, ती वचन, हे 90% कशात चाललेत? वचनामध्ये. जे माझ्यावर आहे ना ते ऑटोमॅटिक येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचं ऑनर कुठून आहे? अंतकरणातून आहे. कुठून आहे? अंतकरणातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जो पास्टरांना पैसे देईल त्याच्यावर नाही, जो आत्म्यातून रिस्पेक्ट देईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑटोमॅटिक तो व्यक्ती आहे ना त्याच्या आतून ते जीवन पाण्याच्या नद्या काय होऊ लागतात वाहू आणि लागतात. तो चर्चच्या नजरेमध्ये येऊ लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता 2 एक्झाम्पल देतो तुमच्या समोर, जे आता न्यू आहेत. सिस्टर उभा राहा, प्लीज उभा राहा. या 2 सिस्टर न्यू आहेत. कशा आहेत? नवीन आहे. म्हणजे काही वर्षापासून त्या जॉईन झाल्यात, पण चर्च सगळ्यांच्या नजरेत आहेत का नाही आहेत? येस. का मग नजरेत आहेत का नाही आहेत? Yes. कधी आल्या? म्हणा आता काही वर्षापूर्वी, म्हणावं सगळे, म्हणा आता काही वर्षापूर्वी. मागून आले आणि पुढं झळकायला लागले. येस. कसं काय हो असं? रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. तुमच्या टीचिंगचा ऑनर ते करतात, तुमच्या मुखातल्या निघणाऱ्या वचनाचा ते ऑनर करतात. Yes. ज्या वेळेस तुम्ही निघणाऱ्या प्रत्येक वचनाचा ऑनर तुम्ही करणार, अनॉइंटिंग इम्पार्ट होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला वेगळं बोलावं लागणार नाही. रिस्पेक्ट तुमच्याकडे ते ओढतो चर्च. येस. जसा तो आहे त्याचा तुम्ही सन्मान कराल, हे लोक ऑटोमॅटिक त्या अनॉइंटिंग मध्ये भागीदार होऊ लागले, ग्रो होऊ लागले. येस. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही नाही का चर्चमध्ये, पण तुम्ही ते वचन पडू द्यायचं नाही, वचन आलं का उचलायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काय आणलं नवीन पास्टरनी काय माहित बाबा, काय लोक काय म्हणतात आता नवीन, काय आणलं? अरे बाबा अभिषेक असल्यामुळं दरवेळेस नवीनच येणार आपल्याकडं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं येणार दरवेळेस? नवीन येणार. माझ्यावर देवाचा अनुग्रह आहे, माझी कॉलिंग देवाजवळ आहे ना, म्हणून परमेश्वर दरवेळेस मला काही ना काही नवीन देतो. पण काही लोक असतात, बोलला शब्द का उचलला, येस. बोलला शब्द का उचलणार. ते माझा नाही ऑनर करत, कोणाचा करतात? परमेश्वर. म्हणून परमेश्वर तो अनॉइंटिंग त्यांना देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे आडे वेडे घेतात, कशाला काढला, काय आणलं नवीन काय माहित, तो कुठे आहे? खालीच आहे. सगळे बोला तो कुठे आहे? खालीच तो आहे. फक्त येतो आणि जातो. मला अशी मंडळी नको आहे, येस. प्रत्येक जण वाढला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि भविष्यात आम्ही म्हणलो पाहिजे, सिस्टर आता तू त्या गावात जा आणि तिथं सेवाचं काम चालू कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यात ते ऑनर पाहिजे. काय पाहिजे? ऑनर पाहिजे. आशिष उभा आहे, वर्शिप लीड करतो. वर्शिप करताना तो मध्ये सांगतो, मी म्हणलो आशिष थोडंसं लेंदी होतंय, म्हणजे तो एक्सप्लेन करताना मी त्याला म्हणलो थोडंसं काय होतंय, म्हणजे तू एक्सप्लेन करतो ना त्याला फार काय लागतो, टाईम लागतो. चर्च तू चांगला टीचर आहे, त्यांनी वेळ नाही लावला, 2 मिनिटात चेंजेस. येस. आणि मागच्या वर्षी पण तो सांगत होता, स्तुतीने आराधनेत कोण विराजमान होतो? परमेश्वर. 1 मिनिटात त्याने एक्सप्लेन केलं. बाबा असं केलं, मी तिथं बसलो होतो का देवाचा आत्मा म्हणलं बघ, त्याला राग नाही आला जास्त. तू म्हणला ना का आशिष तू खूप लेंदी होतोय, थोडं शॉर्टमध्ये कर. त्यांनी लगेच स्वतःमध्ये चेंजेस आणला आणि शॉर्टमध्ये त्यांनी ती आराधना एक्सप्लेन केली. येस. या क्वालिटीज आहेत चर्च, येस. का ते ऍक्सेप्ट करतात, शिकतात आणि ते ऍक्सेप्ट करतात म्हणून ते रूल करतात चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही वर्ड येतं ना ते माझ्याकडे बघत नाही, कोणाकडे बघतात? देवाकडे. का नाही, लॉर्डचा शब्द याच्याद्वारे बोलतो. मलाच का बोलला, असं का बोलला, नाही तू बोलला, ठीक आहे असं आहे का, ठीक आहे पास्टर असं आहे. लगेच त्यांनी आराधनेत जे त्याला कदाचित 1 मिनिट लागतो ते 15 सेकंदात त्यांनी फिनिश केलं, पण त्या 15 सेकंदमध्ये त्यांनी ती टीचिंग देऊन गेला. येस.
तो म्हणला आराधनेत कोण विराजमान होतो? परमेश्वर. मग जर परमेश्वर विराजमान झालाय तर तुम्ही त्याला तशी काय दिली पाहिजे? म्हणजे तुमचा देव त्या आराधनेत काय होईल? खुश. मी तिथं बसलो होतो मागच्या वीकला, मला असं टच केलं पवित्र आत्म्याने, म्हटलं बघ काय क्वालिटी याच्यामध्ये. त्याचा टायमिंग तू कमी केला पण शिक्षण काय गेलं नाही, 15 सेकंदात काय नाही व्हायला, शिकून गेलाच. येस. कमॉन, कळतंय चर्च, क्वालिटीज आहेत. काय आहेत? क्वालिटीज आहेत. जस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करताल अनॉइंटिंग येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा कोणाचा एकट्याचा मालकीचा नाहीये. तुम्ही विश्वासू राहा, तुम्ही आदर करा, हा तुमच्यावर येणार चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑनर करा. काय करा चर्च? ऑनर करा. ऑनर करा. जस्ट तुम्ही ऑनर कराल ते तुमच्यावर येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? माझी इच्छा आहे चर्च कैथलला प्रत्येक जर चर्चचा लेकरू आहे ना, सिस्टर ब्रदर, हे स्पिरिच्युअल डायनेमिक पाहिजे. अशी प्रत्येकात काही ना काही क्वालिटीज, कुणी वर्शिपमध्ये, कुणी प्रेयरमध्ये, कुणी प्रेयर वॉरियर्स, कुणी रेव्हलेशन, कुणी विजन्स, प्रत्येकात काही ना काही भरलेलं पाहिजे असं. पण ते कधी येणार? जास्त तुम्ही काय करणार? आदर करणार. सगळे बोला, काय करणार? आदर करणार. तुमचं व्यक्तिगत दान तुम्हाला देव नक्की देईल, पण जे पहिले ते येतं का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आई बाप म्हणतात बाबा ते खाऊ देणार आहे तुला जो तू मागतोय ना, पण जे पहिले ठेवले पहिले ते खा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? जे ऑलरेडी कोणाकडे चर्चकडं ते तुम्ही घेतलं पाहिजे. येस. तुमचं पर्सनल देव तुम्हाला नक्की देईल जे तुम्हाला पाहिजे, पण जे ठेवले ते तर भागीदार व्हा तुम्ही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाटाचा दुष्काळ पडल. काय पडल? दुष्काळ पडेल. आणि देवाने आपलं काय दिलंय? वचन दिले. मग का तुम्ही पळताय वाचनापासून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद का देवाने वर्ड दिलं आपल्याला. काय दिलं? वर्ड दिले. आणि तुम्ही बायबल वाचा. स्वतःचं मोठे पण सांगत नाही. वर्ड सगळ्यातून वरती आहे. येस. वर्डचं गिफ्टिंग सगळ्यातून वरती आहे. वरती आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे प्रभूने दिलंय आपण नाही म्हणू शकत देव आम्हाला हे का दिलं. देव जे देईल ते घ्या चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमच्यापेक्षा उत्तम त्याला समजतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसा जो आहे त्याचा काय करा? सन्मान करा. सगळे बोला, काय करा? सन्मान करा. जर तुम्ही त्याचा सन्मान कराल ते ऑटोमॅटिक तुमच्यावर येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सन्मान नाही तर त्याचं वरदान तुमच्या समोर राहणार पण तुमच्यावर येणार नाही. येस. अलिशा काय म्हटला? एलियाचा कसा? दुप्पट. सगळे बोला, जोरात बोला, कसा? दुप्पट. दुप्पट. म्हणजे त्याचा विश्वास आहे का एलिया कोण आहे? देवाचा अभिषिक्त. अभिषिक्त आहे. कोण आहे? अभिषिक्त. जर माझा विश्वास नाही का अभिषिक्त आहे तर माझ्या लाईफमध्ये कार्य होईल का? नाही होणार. नाही होणार. चर्च एक तुम्हाला एक सुंदर प्रगटीकरण देतो, खूप सुंदर आहे. शंभरुणी स्त्रीचा आपण खूप वाचतो का शंभरुणी स्त्री आली ना अख्ख्या गावाला हलून आली. किती मिनिटात? एका मिनिटात. किती मिनिटात? एका मिनिटात. असा इश्यू भेटला का पळतच सुटली. कुठं? चर्च कस का झालं एवढं फास्ट काम? आम्ही जातो तरी लोक येत नाहीत. बायबल सांगतं का शंभरुणी स्त्री काय म्हणती माहितीये का? जो मसीहा ज्याची आम्ही वाट बघतोय तो तूच आहेस का? काय म्हणती ती? जो का पण मसीहा बोला, जो मसीहा आहे तो तूच आहेस का? तो तूच आहेस का? तो म्हणतो मी आहे. 0 मिनिट रिप्लाय देत नाही, पळत सुटली. येस. हालेलुया. Yes. काय सुटली? पळत पळत सुटली. सुटली. म्हणजे तिने काय केलं? त्याचा विश्वास ठेवला तो विश्वास मसीहा आहे. अंगीकार केला का हा देवाचा अभिषेक. ते विश्वास ठेवला का अभिषेक इकडं. येस. Yes. हालेलुया. आणि ज्यास ती गेली अख्खं गाव आलं. तिच्यामुळं नाही आलं, तिने ज्यास त्याचा अंगीकार केला त्याच्यावरचा अभिषेक आता कोणावर? त्या स्त्रीवर. नाही कळलं? एका मिनिटात बायबल स्टडी नाही, काही नाही अख्ख्या गावाला सुवार्थ सांगून आली. इथे एवढ्या स्टडी झाल्या तरी जायना. कळतंय चर्च? एका टच मध्ये किती? एकाच एका स्पर्शामध्ये. कारण तुम्ही स्क्रिप्चर रीड करा. थोडं फास्ट टाइम जातोय म्हणून. तू तोच आहे का ज्याची आम्ही काय करतो? वाट पाहत वाट आहे. वाच. होय मी तोच आहे. तिने ऍक्सेप्ट केलं का हा कोण आहे? तोच आहे. तोच मसीहा आहे, अभिषिक्त आहे. जास्ती बिलीव्ह करती. अभिषेक कुठं आला? तिच्यावर आला. आला. म्हणून जास्ती गेली ती बोलत नव्हती, देवाचा अभिषेक काम करत Yes, होता. Hallelujah. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिचा विश्वास. येस. जर तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नसता ह्याचा अनाउंटिंग इकडे गेला नसता. येस. येस. वधस्तंभावरचे किती चोर? 2 चोर. इकडे आहे. एक म्हणतो तूही वाच ना आम्हालाही वाचव. वाचला का? नाही. पण एक म्हणतो ज्यावेळेस तू आपल्या कशात येशील? वैभवात येशील. वैभवात येशील, राज्यात येशील, माझी काय कर. आठवण कर. म्हणजे हा पण पाहतोय का मी पण मरणार आणि तू पण काय होणार? मरणार. मरणार. पण हा तसं म्हणत नाही.
हा काय म्हणतो, ज्यावेळेस तू आपल्या राज्यात येशील. म्हणजे मरण तुला मारणार नाही. येस, हालेलुया. जसा त्याचा विश्वास होता त्याचप्रमाणे झालं आणि येशूला मरण मारू शकलं. नाही. त्याने आपला स्वतः प्राण दिला, पुन्हा जीवन घेतलं आणि याचाही प्राण वाचवला. येस, येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा तुमचा विश्वास तसं तुमच्यावर अनुग्रह येणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला वाटतं का मी नाही करू शकत, मग नाही होत जा. तुला वाटतं का मी करल, आम्ही करल, जा, झालं मग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जसा तुमचा विश्वास. जसा तुमचा अंगीकार त्याप्रमाणे देव करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा म्हणला नाही होऊ शकत, झालं का? नाही. हा म्हणला होऊ शकतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा आत्मा वाचला का नाही वाचला? Yes, वाचला. जसा तुम्ही अंगीकार करणार काम होणार. चर्च. येस. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळत? काय करा? अंगीकार. जसा जो आहे त्याचा काय करा? अंगीकार करा. रिस्पेक्ट करा. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपासना करू नका. काय करू नका? उपासना. उपासना फक्त परमेश्वराची. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापेक्षा पास्टर मोठा नाही. नाही. तो फक्त निरोप आहे. येस. निरोप्यापेक्षा मोठं स्थान नाही, पण ऍटलिस्ट ते स्थान तरी त्याला द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपासना आणि सर्व पण कोणाची? परमेश्वराची परमेश्वराची. आहे. आणि तुमच्या समोर जे कित्ता आहेत, जे तुम्हाला शिकवतायत, इन्स्पायर करतात, त्यांचा ऑनर तुम्ही करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही ऑनर कराल ऑटोमॅटिक येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. येईल का नाही येईल? येस येणार. किती लोकांना अभिषेक पाहिजे? किती उपास प्रार्थना करता घरी, ओ अभिषेक 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 अभिषेक. कोण आले पास्टर? मी चाललो तिकडे. ठेव हात, सांग काय तर माझ्यावर गिफ्टिंग आहे. अरे हे की आहे गिफ्टिंगची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे बघून नक्की आपण कोणाकडे बघा आता? पास्टर कड पण फक्त पास्टर्स नाही, जे चर्चमध्ये कोण आहेत, काम करतात. जे रोल मॉडेल आहेत, कोण आहेत? रोल मॉडेल. तुम्हाला प्रेरणा देतात. मनोज ब्रदर काय देतो आम्हाला? प्रेरणा. वर्शिप शिकवतो. तो पण टीचर आहे. काय शिकवतो? वर्शिप शिकवतात. शुभम ब्रदर, त्याचं कौतुक करावं असं वाटतं. मी असं पाहिलं ना की चर्चमध्ये असं असतं की तो समजा 5वी 6वीतच असं वाटतं, त्याचपासून काय वाजवतो म्हणजे अपग्रेड झाला. कोंगो. त्यांनी पहिले कोंगो वाजवायचा आणि कोंगोन कशावर आला? ड्रम सेटवर. कंटाळणे पाहिला कधी आजपर्यंत. मी पाहिलं लोक थोड्या दिवस येतील प्रेयरला, थोड्या दिवस चेन प्रेयरला येतील, थोड्या दिवस व्हिजिटिंगला येतील, थोड्या दिवस कॅरसला येतील, हाऊस पेटलीनंतर तो घरीच. का? सगळं करून बसलो. पण त्या भावाचं मी पाहिलं का कधी त्याचा इंटरेस्ट गेलेला नाही पाहिला मी आजपर्यंत. येस, हालेलुया. असं कधीच नाही म्हणला का मनोज एक काम करतो, तुझं वाज त्याच्यावरच घेऊन टाक, मी जरा थकलोय. कधीच नाही पाहिलं. जस्ट शिकवतोय तो आम्हाला. काय करतोय? शिकवतोय. त्याचा इंटरेस्ट कधी पाहिला का? मी दुसऱ्याला बोललो असला, तुझा मूड दिसला नाही, तुझा आज पंच दिसला नाही, पण त्याला कधी नाही बोललो आजपर्यंत का शुभम तू आज जागेवर दिसला नाही म्हणून. नेहमी इंटरेस्ट. नेहमी काय? इंटरेस्ट. इंटरेस्ट. म्हणजे त्याची जी सेवा आहे ना, त्या सेवेला धरून तो नेहमी मला आवेशी दिसला. लहानपणापासून. कसा? लहानपणापासून. अगदी लहानपणापासून तो आवेश. म्हणजे तो शिकवतोय. काय करतोय? शिकवतोय. आपल्या सेवेच्या प्रति त्याचा रस जात नाही चर्च. म्हणजे तो तुम्हाला काय करतोय? शिकवतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त इथूनच नाही, तुम्ही जर शिकणारे असाल ना, देव कुठून पण शिकवतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त प्रभूच्या लोकांमध्ये शिकण्याची भावना पाहिजे. मी पास्टर झालो. काय झालो? पास्टर. अरे पास्टर झालं डोक्यात जाईल. पास्टर बी झाला तर काय, राहा आयुष्यभर शिकण्याची तयारी. शिकण्याची तयारी. कशी तयारी? शिकण्याची तयारी. ज्याच्यामध्ये शिकण्याची तयारी संपती त्या दिवसापासून त्याची सेवा संपून गेली समजायची. येस. येस. कारण तुझ्यात नवीन नाही येणार. काय नाही येणार? नवीन नाही आहे. तुझ्यात येणार, तू तेवढंच चालवणार. पण जो शिकतो ना, तो नेहमी नवीन आणतो. येस, येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो नेहमी काय करतो? नवीन आणतो. शिकतो. काय करतो? शिकतो. शिकतो. कारण तो शिकतो तर नेहमी नवीन येत राहणार. Yes, amen. त्याचं शिकणं पण झालं तर नवीन येईल का? नाही. म्हणून विशेषतः पास्टर लोकांसाठी. कोणासाठी? पास्टर. लोक. एखादं पद आल्यानंतर, एखादं नाव लावून घेतल्यानंतर शिकायचं बंद करू नाही. नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निकेदमस स्वतः पण शिक्षक आहे. कोण आहे? स्वतः पण शिक्षक आहे. सगळे बोला कोण आहे? स्वतः शिक्षक आहे. शिक्षक तरी आहे. कोणाकडे शिकायला आला? येशूकडे आला. येशूकडे. कळतंय चर्च? ज्यावेळेस तुमची शिकण्याची भावना संपून जाईल ना, तुमचा आध्यात्मिकरित्या फुल स्टॉप लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आध्यात्मिकता कधीच म्हणू नका बस, म्हणा अजून दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जितकं तुम्ही शिकाल तेवढं प्रभू तुम्हाला अजून वाढवणार. येस, येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्चमध्ये असे भरपूर लोक आहेत का त्यांच्याकडून तुम्ही काय करू शकता शिकू शिकू शकता. शकता. आणि तुमच्यात ती कुवत पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही त्याचा अंगीकार कराल ते क्वालिटीज तुमच्यामध्ये यायला स्टार्ट होते. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही म्हणतो सागर काम करतो.
आता सागरमुळं आता हाही काम करायला लागला, हाही काम करायला लागला. जसं जे तुमच्या बरोबर आहेत त्यांना तुम्ही रिस्पेक्ट करता, ऑटोमॅटिक काम तुमच्यामध्ये येऊ लागलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑटोमॅटिक चर्च काय होईल? चर्च ग्रो हो होणार. होणार. पण जर रिस्पेक्ट नाही, एकमेकांचा काही नाही, आदर आदर नाही. नाही. तर मग काम होत नाही चर्च. येस. तुम्ही स्वतःच तुमच्या नाकर्तेपणामुळं तुमचा अनुग्रह, तुमचा अभिषेक काय केला? थांबवला. थांबवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कोणाकडे मागताय? प्रभूकडे प्रभूकडे देवा यांना दाखवायचंय, मला यांना काय करायचंय? दाखवायचं. अरे तिकडून तर घे पहिले. येस. कमॉन, डायट बायपास करून तू मोठा नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही का एक भावना असती, बरं मला नाही का, बरं ठीक आहे मी असा मोठा होऊन येतो ना, मग तुम्हाला दाखवतो. पिक्चर बघतो का तू? आध्यात्मिक शिक्षण वेगळं आहे. येस. आध्यात्मिक शिक्षण वेगळं आहे. वेगळं आहे. आयरुल थॉमसचा एक रील मी पाहिला, देवाच्या सेवक पास्टर आयरुल थॉमस. ते म्हणले चटाय नाही उचलणार, एका आठवड्या म्हणलो काय नाही उचलणार, सटाई. आणि ॲटिट्यूडने आलो चर्चला. मला वाटलं कामच होणार नाही, आणि ते म्हणले चटाया टाकलेल्या. येस. दुसऱ्या दिवशी डोक्यावर आलो, म्हणलो नाही बाबा मी नाही गेलो ना तर देवाचं काम होणार आहे. होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं तुम्ही हंबल व्हाल ना चर्च, तेवढं देव तुम्हाला लिफ्ट करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेवढं तुम्ही स्वतःला लिफ्ट कराल, तेवढं देव तुम्हाला दाबणार. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाऊल उच्च होता, कसा होता? उंच होता. सामाना मागं लपत होता. कशा मागं? सामाना माग. लपायचा सामानाच्या मागं. मला नको अभिषेक, मला नको अभिषेक. सामानातून उडून काढला. कुठून? सामानाच्या बाहेर. आणि एक टाइम आला का म्हणत होता गादी गादी, आणि देवाने किक मारली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हंबल असशील ना तर देव उंच करणार, येस. आमेन. आणि ॲटिट्यूड आला ना देव किक मारणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हंबल व्हा. काय व्हा? नम्र. नम्र व्हा. आणि एकमेकांचा आदर करा. येस. आदर केल्याने तो अनुग्रह तुमच्यावर येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्याला अभिषेक पाहिजे, तुमच्या समोर जे अभिषेक आहेत त्यांचा ऑनर करायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑटोमॅटिक येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. येणार का? येस. येणार. सगळे बोला येणार का? येस. आम्हाला ज्या चर्चमध्ये रोल द्यायचे ना, एखाद्या सेवकाला दिल्लीहून बॉम्बेहून पुण्याहून आणायचं, काही लिमिटेशन्स असायचे. सेवकाला त्रास द्यायचा नाही, पण मनात प्रार्थना. कुठं? मनामध्ये. प्रभू मी रिसीव्ह करतो, प्रभू मी रिसीव्ह करतो. त्या सेवकाशी एक शब्द बोलत नव्हतो, पण पूर्ण प्रवासात तीच प्रार्थना का प्रभू जे त्याच्यावर आहे ते मी काय करतो? रिसीव स्वीकारतो. करतो. आणि देव ते द्यायचाच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं काम असायचं का जास्त गर्दीने कोणाला त्रास दिला नाही पाहिजे? पास्टर. पास्टरांना. मग गर्दीला अडवायचं काम कोणाचं? मग मला असं वाटायचं त्यांना अडवतो, तुला काय अधिकार आहे प्रार्थना करून घ्यायचं? येस. येस. मग मी पण नव्हतं करून घेत का, मग रॉंग होईल ना. त्यांना नाही म्हणायचं स्वतः करायचं. करून पण मनात तर हे ना का बाबा अभिषेक यावा. येस. मनात कोण अडवल चर्च आपल्याला? येस. मी जे सांगतोय देवाच्या भयात सांगतोय तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टी पाहतो आणि लॉर्ड तुम्हाला लिफ्ट करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिशप आमोद सिंगचे एक मुलगा, लहान मुलगा, असंच बाहेर उभा होतो. असं होतं चर्चमध्ये, एकमेकांचा पत्ता कट करतात. म्हणजे तो पास्टरपर्यंत काय होऊ नये, पण आपण कोणाला सांगायचं? देवाला. आणि देव एकदा त्याला म्हणला का जो बाहर रुका है ना नीचे उसी को लेके आओ, बाकी सब तुम बाहेर जाओ. आणि मी कुठं लिफ्ट जवळ उभा, लिफ्ट आडून आत मला कट मारून बाकीचे पुढं. म्हणलं आपलं गप, आपलं मन मारून कोणाला सांगायचं? देवाला देवाला सांगायचं. सांगायचं. ते म्हणले तुम सब बाहर जाओ, वो बाहर है ना उसको अंदर लेके आओ. आणि मग त्यांनी माझ्या जीवनावर त्यांनी मला डिक्लेरेशन दिले, ब्लेसिंग्स, का तुला देव कधी सोडणार नाही. देव नेहमी तुझ्या बरोबर असणार. येस. आमेन. चर्च तुम्हाला प्रभू जिथं ठेवल तिथं राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या कामाला आनंदाने करा, ऑनरनी करा. परमेश्वर तुम्हाला लिफ्ट करणार. Amen. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर जर तुम्ही असं केलं बुद्धीने, तुम्ही ग्रो होणार नाही. पण जर तुम्हाला ग्रो व्हायचंय, तुम्हाला अनाउंटिंग पाहिजे, जे तुमच्या समोर रोल मॉडेल आहेत त्यांचा रिस्पेक्ट करायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही टीव्हीवर असतील, कशावर असतील? टीव्हीवर असतं. काही सेवक असे आहेत का आपण टीव्हीद्वारे बघतो. कशाद्वारे बघतो? टीव्हीद्वारे पाहतो. त्यांचा आदर करा. काय करा? आदर आदर. करा. आदर करा. लगेच त्याचा माप काढू नका. त्याचा काय करा? आदर करा. त्याचा ऑनर करा. जस्ट तुम्ही ऑनर कराल ना चर्च, तो अनाउंटिंग टीव्ही माध्यमाने पण तुमच्यावर येणार चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळा खेळ आदरवर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऑनर कराल, अनाउंटिंग येईल. ऑनर करणार नाही, चर्चला याल आणि कुठं जाल? घरी.
सगळे बोला चर्चला यानं कुठं जाल घरी जा. चर्च असं चर्च नकोय, येणं आणि घरी जाणं, काहीतरी घेऊन जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज सन्मान करा. काय करा? सन्मान. आणि जसे होईल लॉर्ड तुम्हाला लिफ्ट करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ओके, आपण उभा राहू, प्रे करू.